नमस्कार. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं स्वागत आहे. या पत्रकार परिषदेला माननीय पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष गणेशजी भेगडे हे संबोधित करते. नमस्कार. पुणे महानगर विकास प्राधिकरणाची निवडणूक उद्या संपन्न होते आहे. त्या संदर्भामध्ये या तालुक्याचे आमदार सुनीलजी शेळके यांनी सकाळी पत्रकार परिषद घेऊन भारतीय जनता पक्षावरती अनेक आरोप केलेले आहेत. त्या आरोपाचं खंडन करण्याकरता मुद्दामून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या पत्रकार परिषदेसाठी आमच्या तालुक्याचे अध्यक्ष रविअप्पा भेगडे, तळेगाव शहर भाजपचे अध्यक्ष रवीजी माने, या PMRD लहान नागरिक क्षेत्र अर्थात नगरपालिका गटातून जे उमेदवार आहेत ते अरुण भेगडे पाटील, आमचे नगरसेवक संतोषजी दाभोळे पाटील, अमोलजी शेटे आणि या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधूंचं या ठिकाणी स्वागत रवीजींनी केलेलं आहे. मी देखील सगळ्या पत्रकारांचं मनापासून स्वागत करतो. वास्तविक पाहता ही निवडणूक उद्या होते आहे आणि या निवडणुकीच्या आदल्या दिवशी आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्षावरती काही आरोप केलेले आहेत. या निवडणुकीसाठी नगरपालिका गटातून की ज्या गटामध्ये 5 नगरपालिकांचा समावेश होतोय, त्यामध्ये लोणावळा, तळेगाव, आळंदी, सासवड आणि शिरूर, या गटातून आमच्या तळेगावचे नगरसेवक अरुण भेगडे पाटील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत आणि लहान नागरिक ग्रामपंचायत गटातून त्या ठिकाणाहून भारतीय जनता पक्षाने अधिकृतपणाने 3 उमेदवार उतरवलेले आहेत. त्यामध्ये मावळ तालुक्यातील गौंजे गावचे सरपंच कुलदीप बोडके, आमचे हवेली तालुक्यातील मांजरीचे सरपंच स्वप्नील उंद्रे आणि आमच्या मुळशी तालुक्यातील वेगरे गावचे सरपंच मिन्नाथ कानगुडे हे भारतीय जनता पक्षाचे 4 अधिकृत उमेदवार आहेत. आणि हे उमेदवार असताना सकाळी सुनील शेळके यांनी या ठिकाणी संख्याबळाच्या बाबतीत भाषण केलं. यामधलं जे संख्याबळ आहे या सगळ्या नगरपालिकांमध्ये मला विशेषतः सुरुवातीला नगरपालिका गटाच्याच बाबतीत बोलायचे, कारण आमच्यावरती जे बहुतांश आरोप झालेले आहेत हे नगरपालिका गटातलेच झालेले दिसत आहेत. आणि म्हणून या नगरपालिका ज्याच्यामध्ये खरं तर 7 नगरपालिकांचा समावेश आहे, परंतु खेड आणि चाकण या 2 नगरपालिकांचा कालावधी संपल्यामुळं या ठिकाणचे जे नगरसेवक आहेत ते आता मतदार म्हणून समाविष्ट नाहीत. आणि म्हणून जे 5 आता नगरपालिका राहिलेल्या आहेत, या 5 नगरपालिकांमध्ये भारतीय जनता पक्ष हा त्या ठिकाणी पक्ष चिन्हावरती आम्ही सगळ्याच निवडणुका सातत्यानं लढत आहोत, लढलेल्या आहेत. आणि या 5 नगरपालिकांमध्ये मिळून भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरती 36 नगरसेवक निवडून आलेले आहेत. आणि मग इतर पक्षांच्या बाबतीत बोलायचं झालं तर शिवसेनेने सुद्धा लोणावळा आणि आळंदी या नगरपालिकांमध्ये पक्ष चिन्हावरती निवडणूक लढवत लोणावळ्यात 6 आणि आळंदीत 6 असे 12 नगरसेवक धनुष्यबाण चिन्हावरती त्या ठिकाणी विजयी झालेले आहेत. मग अपक्ष आहेत शिरूर विकास आघाडी, की जी शिरूर नगरपालिकेत प्रकाशजी धारीवाल यांच्या नेतृत्वाखाली काम करते, त्यांचे 18 नगरसेवक. जनसेवा विकास समिती तळेगावमध्ये काम करते, त्यांचे 7 नगरसेवक. तळेगाव शहर सुधारणा समितीचे 7 नगरसेवक. जनमत आघाडी सासवड यांचे 16 नगरसेवक. स्थानिक आघाड्या आहेत त्यांचे 4 नगरसेवक, इतर 5-6 असे साधारणपणाने या सगळ्याची गोळाबेरीज आहे. 114 मतदार या उद्या मतदान करणार आहेत. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे जर 36 सोडले आणि 1-2-4 अपक्ष सोडले तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांनाच मानणारे कार्यकर्ते हे सगळे या विविध आघाड्यांमध्ये समाविष्ट आहेत. हे तुम्हाला देखील सगळ्यांना माहिती असेल. म्हणजे साधारण 36-40 जर बाजूला काढलं तरी 114 मध्ये जवळपास 74 इतकी मतं ही महाविकास आघाडीची आहे.
सुरुवातीच्या काळामध्ये ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारचा देखील प्रयत्न त्या ठिकाणी झालेला होता. आणि ही निवडणूक बिनविरोध करत असताना दिवाळी आहे किंवा नगरपालिका गटातलं हा जो काही कालावधी हा 1 महिने 4 दिवसाचा शिल्लक आहे, त्याच्यामुळे बिनविरोध व्हावी अशा प्रकारची संकल्पना सर्व पक्षाच्या नेत्यांमध्ये त्या ठिकाणी पुढे आली. आणि मग हे आल्यानंतर खरं तर ही निवडणूक त्यावेळेला बिनविरोध होऊ शकली असती, परंतु महाविकास आघाडीमध्ये एकमेकांच्या विषयी असलेली चढाओढ, त्यांच्यात असलेल्या कुरघोड्या, याच्यामुळे ही निवडणूक त्या ठिकाणी बिनविरोध होऊ शकलेली नाही. आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना खरं तर भारतीय जनता पक्षाचे आमचे नगरपालिका गटातले उमेदवार अरुण ढेगडे पाटील यांनी सुरुवातीपासूनच तळेगाव असेल, लोणावळा असेल, सासवड, शिरूर आणि आळंदीच्या सगळ्या नगरसेवकांच्या गाठी भेटी घेत दिवाळीच्या त्यांना विशेष शुभेच्छा देत आम्ही आमचा प्रचार चालू ठेवलेला आहे. आजही आमचा प्रचार त्या ठिकाणी चालू आहे. कालच मी आळंदीतल्या सगळ्या नगरसेवकांची मिटिंग घेतली. त्या ठिकाणी अरुण ढेगडे पाटलांना मतदान करण्याविषयीचं निवेदन केलं. इतर पक्षाच्या नगरसेवकांच्या गाठी भेटी घेतल्या. आणि असे असताना आज सुनीलांना शेळके यांनी त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत आमच्यावरती नाहक आरोप केलेले आहेत. मुळात काल अशा प्रकारची बातमी त्यांनी सांगितलं की महेशदादा लांडगे हे भारतीय जनता पक्षाचे आमदार माझ्या घरी आले आणि भारतीय जनता पक्षाने बातमी केली. मुळात असं आहे की ही बातमी आली होती मावळ 24 तासला, बरोबर आहे ना वाघमारे साहेब? आपलं मावळ असं काहीतरी बातमी म्हणजे चॅनल आहे, त्याच्यावरती ही बातमी मला पहिल्यांदा त्या ठिकाणी बघायला मिळाली. ही बातमी बघायला मिळाल्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी महेशदादा लांडगे जे भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्षही आहेत आणि आमचे आमदारही आहेत, मी त्यांना ताबडतोब आळंदीत असतानाच फोन केला की दादा तुमच्याविषयीची बातमी अशा अशा प्रकारे त्या ठिकाणी आलेली आहे, तर तुम्ही तळेगावात आहात काय? तर त्यांनी सांगितलं हो, मी भाऊबीजेसाठी सुनील शेळके यांच्या घरी आलेलो आहे. आणि ते काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही. शेवटी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातेगोती असतात. भाऊबीजेसारखा कार्यक्रम होता म्हणून त्या ठिकाणी महेशदादा आले असतील, त्यांचं जेवण झालं असेल, आपल्या परंपरेप्रमाणे भाऊबीजेचं औक्षणही झालं असेल. याच्यामध्ये कुणालाही दुमत असण्याचं कारण नाही, कारण राजकारण आणि नातेगोती हे विषय आम्ही तरी निदान मानतो. परंतु सुनील शेळके यांनी सांगितलं की भाजपच्या लोकांनी या ठिकाणी अशी बातमी त्या तयार केली. मला वाटतं जे कोणी पत्रकार असतील ही बातमी देणारे, त्यांच्याकडे आपण जाणीवपूर्वक चौकशी केली पाहिजे की कोणत्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने तुम्हाला फोन केला आणि अशा प्रकारची बातमी द्या असं सांगितलं. मला वाटतं 100% एकही भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असं करण्याचं काही कारणच नाही. कारण महेशदादा लांडगे यांचं कार्यक्षेत्र आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जो गट आहे ज्याच्यामध्ये 22 जागांची जागा आहे. या 22 जागांसाठी 23 अर्ज आहेत. म्हणजे फक्त एकच जण त्या ठिकाणी पराभूत होणार आहे, बाकी सगळेच निवडून येणार आहेत. आणि मग असं असताना महेशदादा लांडगेंना बाकीच्या ठिकाणी करण्याचं कारणच नाही. उलट मी त्या महेशदादांना समजून सांगितलं की दादा तुम्ही तुमच्या विरोधात बातमी लागली आहे, तुम्ही स्पष्टीकरण देऊन मोकळे व्हा. आणि मग भाजपच्या कार्यकर्त्यांनी बातम्या पेरल्या असं सांगणं मला वाटतं कुठंतरी सुनील शेळकेंना पराभव डोकावतोय. म्हणून अशा प्रकारच्या रचना ते स्वतः करतायत असं माझं या ठिकाणी ठाम मत आहे. त्यांनी दुसरा आरोप असा केला की बाळाभाऊ भेंडे आणि संजय जगताप यांची मिटिंग झाली. आता मिटिंग होणं किंवा एकमेकांना भेटणं हे राजकारणात मला असं कुठेही गैर असं काही वाटत नाही. शेवटी असं आहे की बाळाभाऊ भेंडे हे आमचे नेते आहेत. वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही जिल्ह्यामध्ये फिरत असताना वेगवेगळे आमदार, पक्षाचे वेगळे आमदार असतील, कार्यकर्ते असतील, भेटतात, चर्चा होतात, बोलतात. आणि आता तर निवडणूक आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारची चर्चा होणं हे काय वावगं नाही. आणि मला त्यापुढे जाऊन सांगायचंय की जर समजा या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने जर बाळाभाऊंनी संजय जगताप यांच्याशी जर राजकीय चर्चा केली असेल किंवा आमच्या उमेदवाराला मतं द्या, आम्हाला मदत करा, असं कुठं सांगितलंय की प्रचार करू नये. आणि म्हणून तशा प्रकारचं जर कदाचित झालं असेल, खरं तर ही भेट झाली की नाही याच्यापासूनच मी अनभिज्ञ. आणि समजा झाली असेल तर त्यात गैर काय? अशा प्रकारची मिटिंग होत त्यांना आमच्या उमेदवारांना मदत करा. कारण आमचा सासवडमध्ये एकही नगरसेवक नाही. जनमत आघाडी जी आहे ही आमदार संजय जगतापांची आहे. त्यांचे 16 नगरसेवक आहेत
आणि 2 शिवसेना आणि 2 राष्ट्रवादी की जे अपक्षच आहेत पण ते पक्षाचे कार्यकर्ते. असं असताना जर समजा चर्चा केली असेल तर त्यात गैर असण्याचं काय कारण? आणि आमदार सुनील शेळके यांना ते का खटकाव? मग महेशदादा लांडगे तुमच्या घरी आले भाजपचे आमदार तर आम्ही पण तसाच अर्थ काढायचा का? तुम्ही सांगता भाऊबीजेला आम्ही 100% मान्यता दिलेली, नातीपोती द्यावंच लागेल. तसं राजकारणात एकमेकांना भेटणे, एकमेकांची चर्चा करणे, मतं मागणे याला कुठं विरोध आहे? आणि मग तशा प्रकारे जर भेटले असतील तर सुनील शेळके यांचा आरोप नक्की काय सुचवतोय हे मात्र न समजण्यासारखं आहे. त्यांनी असा आरोप केला की या दोघांच्या मीटिंगमध्ये असं ठरलं की काँग्रेसला मतदान करायचं भारतीय जनता पार्टीने, आणि हे किती गैर आहे, हे कसं चुकीचं आहे हे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. मला वाटतं सुनील शेळके ज्या मावळ तालुक्याचे आमदार आहेत, या ठिकाणी 2 नगरपालिका आहेत आपल्याकडे. त्यामध्ये लोणावळा नगरपालिका, या लोणावळा नगरपालिकेत गेल्या 5 वर्ष कोणती सत्ता काम करते हे सुनील शेळके यांना माहिती असेल. भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष आमचं बहुमत आहे आणि आमच्या बरोबर काँग्रेसचे 6 नगरसेवक एकत्र येऊन काम करत आहेत. जर काँग्रेस महाविकास आघाडीचा घटक असेल आणि सुनीलजी शेळके यांना आजच्या उद्याच्या मतदानासाठी काँग्रेस आणि भाजप एकत्र त्याचं खटकत असेल तर मग त्यांनी या महाविकास आघाडीचे नेते म्हणून किंवा त्यांचे कुणी आणखी अन्य नेते असतील तर त्यांना विचारलं पाहिजे की काँग्रेस त्या ठिकाणी भाजप बरोबर का काम करते. तर मुळात स्थानिक लेवलचे मुद्दे वेगळे असतात आणि मग त्या ठिकाणी देखील त्यांनी पहिली युती खरं तोडायला पाहिजे. मग उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानेच आज आक्षेप का, असा खरं तर आमचा आमदारांना या निमित्ताने सवाल आहे. आणखी एक सगळ्यात मोठी गोष्ट त्यांनी सांगितलं की भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता निष्ठावंत असतो. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कधीही निष्ठा त्या ठिकाणी सोडित नाही. हे कोणी सांगायचं? ज्यांनी परवा दिवशी आमच्या बरोबर गद्दारी केली, जे कायम आमच्या बरोबर भारतीय जनता पक्षात काम करत होते, एक विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही, ज्यांनी एका रात्रीत पक्ष बदल केला, त्यांनी निष्ठेच्या वार्ता करू नयेत अशा प्रकारची सूचना मला आमदार सुनील शेळके यांना या निमित्ताने करावीशी वाटते. आणि मग निष्ठेच्या बाबतीत बोलणं तुम्ही सोडून द्या, तुमचा तो प्रांतही नाही आणि म्हणून निष्ठा आम्हाला तुम्ही शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. निष्ठा काय असतात, पक्षाचं काम काय असतं, संयम कसा राखायचा असतो, सवयी कशी धरायची असते, हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला सुनील शेळके यांच्याकडून शिकण्याची अजिबात गरज नाही. राहिला विषय दुसरा, उद्या निवडणूक आहे. आज ही पत्रकार परिषद सुनील शेळके यांनी घेऊन काय साधलं तर माझा त्यांच्यावरती जाहीरपणाने आरोप आहे की संतोष भेगडे हे जे काही आताच्या उद्याच्या निवडणुकीत त्यांचे उमेदवार आहेत, हे संतोष भेगडे अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत. हे सर्वज्ञ आहेत, सर्वांना माहिती आहे. चांगल्या प्रकारचं काम करतात. अनेक वर्ष त्यांचा परिवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करत असल्यामुळे पवार साहेबांशी त्यांचे, अजितदादांशी त्यांचे अतिशय सलोख्याचे संबंध आहेत. आणि म्हणून उद्याच्या निवडणुकीमध्ये या 5 नगरपालिकांमधून जर संतोष भेगडे निवडले गेले, निवडून आले, तर उद्याच्या विधानसभेला आपल्याला एक मोठा तगडा स्पर्धक निर्माण होतोय हे सुनील शेळके यांनी जाणलेलं आहे. आणि त्यांचे पाय कापण्याकरता आज सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेऊन जे सांगितलं की भारतीय जनता पक्ष काँग्रेसला मदत करतोय, कदाचित त्यांना आम्हाला सुचवायचंय का की तुम्ही काँग्रेस बरोबर जा आणि तो निवडून आणा उमेदवार, पण संतोष भेगडेंचा पराभव करा. मला वाटतं ठामपणाने सुनील शेळके यांच्या मनात हेच असलं पाहिजे. म्हणूनच ते आम्हाला अशा प्रकारचं वक्तव्य पत्रकार परिषदेच्या मार्फत सुचवू इच्छितात. आणि म्हणून अशा प्रकारे पत्ते कापण्याचं काम आमदार साहेब हे बंद करा. अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खासगीत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतात. तुमची उंची वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे पाय कापण्याचं काम जे तुम्ही करत आहात त्याचा धडा तुम्हाला उद्याच्या निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार नाही. राहिला प्रश्न या सगळ्या बाबतीतला आमच्या उमेदवाराचा. आमच्या उमेदवार त्या ठिकाणी आम्ही सर्वत्र फिरत असताना आमच्या असं निदर्शनास आलं की आमदार सुनील शेळके आणि त्यांच्या उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांना त्या ठिकाणी चिरीमिरी देऊन घोडेबाजार करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
आमच्या अनेक नगरसेवकांनी या बाबतीतल्या वार्ता आमच्या कानावरती घेतल्या की आमच्याकडे इतके पैसे दिले, आम्हाला अंगावर फेकून गेले, आम्हाला त्या ठिकाणी दादागिरी करण्यात आली. अशा प्रकारचं काम सुनील शेळके आपण करणं योग्य नाही. दुसरा एक विषय आहे की निवडणुकीत पैसा पेरा आणि त्या पैशातून मतं उगवा. हे धोरण मावळ तालुक्यात जर सगळ्यात जास्त कुणाला अवगत असेल तर ते सुनील शेळके यांना चांगल्या पद्धतीने अवगत आहे. आणि त्याच्यामुळे उद्याच्या निवडणुकीत हा फंडा वापरून एका बाजूला संतोष भेगड्यांना दाखवायचं की मी तुझ्यासाठी किती प्रयत्न करतोय, आणि दुसऱ्या बाजूला पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाला सुचवायचं की काँग्रेस बरोबर जा. अशा प्रकारची दुहेरी निष्ठा योग्य नव्हे. राहिला प्रश्न आमच्या उमेदवाराचा, आम्ही सांगितले की आमचे 36 नगरसेवक कमळ चिन्हावरती आहेत. आमचे अनेक मित्र नगरसेवक आहेत. अरुण भेगडे पाटलांसाठी आम्ही सगळेजण त्यांना भेटतो आहोत. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने 1 रुपया देखील वाटलेला नाही आणि वाटणारही नाही. जे आमचे मतदार आहेत, ज्यांना असं वाटतं की PMRDA मध्ये त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने बसावं, तर ते आम्हाला नक्की मतदान करतील. आणि माझी खात्री आहे की भारतीय जनता पक्षाचे सर्व नगरसेवक हे अरुण भेगडे यांना त्या ठिकाणी मतदान करतील. त्याच्यात काय दुमत असण्याचं कारण नाही. आणि शेवटी राजकारणात काय मतदार निर्णय करतील तो अंतिम असतो. शेवटी जय पराजय या बाबी समोर असतातच की. पण आम्ही खुल्या मनानं या PMRDAच्या निवडणुकीत सामोरं जात आहोत. या PMRDAच्या निवडणुकीमध्ये 15 शासकीय नियुक्त सदस्य आहेत. आमदार साहेब 30 नाहीत. आमदार साहेबांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. 15 सदस्य हे शासकीय नियुक्त आहेत, त्याच्यामध्ये आमदार आहेत, अधिकारी देखील आहेत. आणि राहिला प्रश्न 30 लोकांचा, हे 30 लोक लोकप्रतिनिधी म्हणून PMRDA मध्ये बसणार आहेत. या PMRDA मध्ये 22 जागा ज्या महानगरपालिका गटातल्या आहेत, त्यापैकी संख्याबळाचा जर विचार केला तर आमचे 14 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आल्याच जमा आहेत. कारण 22 जागांसाठी 23 लोक आहेत. आमची 14 निवडून येतील यात कसल्याही प्रकारच्या शंका दुमत असण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न आता ग्रामीण भागाचा की ज्याच्यामध्ये नगरपालिकेत 1 आणि ग्रामपंचायत गटामध्ये आमचे 3 उमेदवार त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मी तुम्हाला खात्रीलायक सांगतो की या 4 पैकी देखील आम्ही आमचे उमेदवार निवडून आणू. 2 जरी समजा उद्या आले तरी 14 2 16 झाल्यानंतर 30 पैकी 16 लोकप्रतिनिधी जर भारतीय जनता पक्षाचे असतील तर निश्चितपणाने मेजॉरिटी त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची असेल. आणि मी तशा प्रकारच्या सगळ्या कार्यकर्त्यांकडून ऐकतोय की आपले कार्यकर्ते, आपले नगरसेवक हे निश्चितपणाने मतदान करतील. ग्रामीण भागामध्ये आमचा कुलदीप बोडके नावाचा युवक, स्वप्नील उंद्रे नावाचा युवक आणि मिन्नाथ कानगुडे नावाचा एक 3 युवा सरपंच 9 तालुक्यांमध्ये फिरून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतील. मावळ तालुक्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारतीय जनता पक्षाची ताकद काय आहे, कुणाची 70% कुणाची 30% आहे, हे परवाच्या मतदानामध्ये तुम्हाला लक्षात येईल. 12 तारखेला ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला मला वाटतं जर तालुका वाईज मतमोजणी झाली तर निश्चितपणाने त्याच्यातली आकडेवारी आपल्या सर्वांच्या समोर येईल. आणि म्हणून ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी आपला पराभव समोर दिसतोय म्हणून त्याच्यातून सही सलामत बाजूला जावं, किंवा आम्हाला ते कोल्ह्याला द्राक्ष आंबट असतात अशी एक म्हणे आपल्याकडे की त्या ठिकाणी कोल्ह्याचं तोंड पुरत नाही द्राक्षापर्यंत, तर ते म्हणते जाऊ दे आंबटच असतील. तशा प्रकारे उद्याच्या निवडणुकीत पराभव माहिती आहे. मग आज रडीचा डाव चालू आहे की भाजप काँग्रेसला पाठिंबा देणार आहे, काँग्रेसची लोक भाजपला पाठिंबा देणार आहेत. हे जे काय व्हायचे ते उद्याच्या मतदानात दिसून येईल. त्याच्यामुळं आमदारांनी बाष्कळ ओरड बंद करावी आणि खऱ्या अर्थानं लोकशाही मार्गाने निवडणुकीला सामोरं जावं, इतकंच या निमित्ताने मला सांगायचंय. धन्यवाद. आता तुम्ही म्हणजे की आमदारांना आमदार निष्ठावाल्याच्या पक्षामध्ये भाजपमध्ये होते, त्यांनी तुम्हाला आमदारकीचं तिकीट मागितलं. तुम्ही निष्ठा ठेवून बाळा भेगडेंना 2दा तिकीट दिलं. 3ऱ्यांदा तिकीट हे सुनील शेळकेंनी मागितलं होतं. मग निष्ठावंत कार्यकर्ता असताना तुम्ही जर त्यांना तिकीट दिलं नाही, जर ते पडले असते दुसरीकडे जाऊन, तर निष्ठावंत कार्यकर्ते नव्हते असं सांगतात, पण निवडून आले. मग याच्या मागे काय म्हणायचं? बघा, राजकारणात जय आणि पराजय सगळ्या गोष्टी ठरवित नाहीत. बाळा भेगडे 2दा आमदार होते म्हणून त्यांना थांबवलं पाहिजे, सुनील शेळकेंना दिलं पाहिजे असं कुठं नवस नाही. आमचे अनेक कार्यकर्ते आहेत की असे की ज्यांच्यावरती अन्याय झालाय. चंद्रशेखर बावनकुळे सारखे 3 वेळाला निवडून आलेले आमदार, ज्यांनी ऊर्जा मंत्री म्हणून अतिशय चांगला कारभार पाहिला,
त्यांचं तिकीट देखील पक्षाने कापलं. म्हणजे नाही. त्यांनी काय जाऊन बंडखोरी पण केली नाही. मुळात निष्ठा कशा मावळाच्या प्रकारचे सांगतोय मी. बाबतीत आपली पत्रकार परिषद मावळाच्या बाबतीत आहे. हो त्यावर ते तुम्ही बोला. तुम्हाला उदाहरण सांगतोय की असे अनेक कार्यकर्ते असतात की ज्यांना तिकीट मिळत नाही. एक जागा असती 10 इच्छुक असतात, मग 10 मध्ये एकालाच तिकीट मिळतं, 9 नाही मिळत. तर तशा पद्धतीने सुनील शेट्टी यांना तिकीट नाही मिळालं तर त्यांनी निष्ठा दाखवून बा या पक्षाने मला 2 वेळा नगरसेवक केले, माझ्या 4 पिढ्याचं या पक्षात काम करणारे घर आहे, या बाबी समजून न घेता त्यांनी त्या ठिकाणी आपली निष्ठा काय दाखवून दिलं. त्याच्यामुळे निष्ठेच्या वार्ता कुणी कराव्यात हा देखील प्रश्न आहे. बरं, या निवडणुकीमध्ये ग्रामीण मतदार निवडणुकीमध्ये तुमची मतदार किती टक्के आहेत? की आमदारांनी सांगितले की 70% मतदार आमचे आहेत, तर भाजपच्या वतीनं किती टक्के मतदार आहेत? हे बघा, असं टक्केवारीचं गणित आज या ठिकाणी सांगता येणार नाही. भारतीय जनता पक्षाचे सरपंच किती हे निवडणुकीत तुम्हाला लक्षात येईल ना. आज काय आहे, काहींनी आता ज्योतिषाचा धंदा खोललाय की आमचे एवढे, तुमचे एवढे, यांचे 2च येतील, यांचे 4च येतील. आता नगरपालिकांच्या बाबतीत सुद्धा पूर्वी सुनील शेळकेंची पत्रकार परिषद मी बघितली, ते म्हणत होते भाजपचे 1 किंवा 2 आज सूर बदललाय. आज म्हणले 3 ते 4 येतील. पण या अशा प्रकारचं वक्तव्य करून चालत नाही. जे मतदान होईल ते खरं, ते 12 तारखेला आपल्याला कळेल. पण निवडणुकीच्या तोंडावर जर काँग्रेसचे आमदार संजय जगताप, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्षपद पण त्यांच्याकडे आहे, ते माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांना भेटतात निवडणुकीच्या तोंडावर, तर जनतेने यामधनं काय घ्यायचं? की आज सांगितलं गेलं की भाजप काँग्रेसला मतदान करणार, पण जनतेने काय घ्यायचं? आता तुम्ही म्हणला नाते संबंध आहे, आणि इकडं भाजपचे आणि पिंपरी चिंचवड शहराचे अध्यक्ष, भाजपचे आमदार महेश लांडगे त्यांचे नातेवाईक आहेत, त्यांच्या घरी भेटायला आले. मग जनतेने काय म्हणायचं की भाजपवाल्यांना त्यांनी सांगितलं का की तुम्ही राष्ट्रवादीला पाठिंबा द्या? म्हणजे या 2 घटनेमुळं मावळ तालुक्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण. मला काय म्हणायचं, दोन्ही घटनेतून आपण राजकीय अर्थ काढाच का? महेश लांडगे, सुनील शेळकेंची मिळून सर्वांना माहिती आहे. ते भाऊबीजेला जर आले असतील तर आम्हाला कुणाला एक आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. तसं बाळाभाऊ बेगडे आणि संजयजी जगताप हे सुद्धा राजकारणात जिल्ह्याच्या क्षेत्रात किंवा मोठ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी आहेत. भेटले असतील, चर्चा, आणि निवडणुकीच्या माध्यमातून 2 राजकीय नेते भेटल्यानंतर चर्चाच होत नाही असं मी कधीच म्हणणार नाही. नक्की काहीतरी चर्चा झाली असेल त्यांच्यात, ती स्ट्रॅटेजी आहे, काहीतरी विषय असतील, त्याचा आपल्याला जे काय आज लगेच उलगडा लागणार नाही. निवडणुकीनंतर मतदान होईल, मतदानानंतर ज्यावेळेला निकाल लागेल त्यावेळेला आपल्याला सगळ्या बाबी समोर येतील. तुम्ही म्हटले आमचे 36 लोक आहेत. अधिक 3-4 काहीतरी एकूण सांगितले. त्यातल्या काही जणांच्या अंगावर पैसे टाकले, ते कशा कुठं जातील? आळंदीत झालाय प्रकार, शिरूरमध्ये झालाय. ते नाही विचारत कोणत्या गावात झालं ते नाही. ज्यांच्या अंगावर पैसे टाकले, ज्यांच्या घरात पैसे आले, ते साधारणपणे 36 अधिक 4 40 संख्या राहील तर समजायची निष्ठावान आहे. ऐका ना, असं नाहीये 40 लोक आमचे आहेत म्हणजे 40 जणांना दिला असं माझं म्हणणं नाही. काहींवरती हा प्रयोग केला, काहींनी आम्हाला सांगितलं, कदाचित त्यांनी सांगितलं नसेल. आता ऐका, आमचे नगरसेवक म्हणून आमची त्यांना विनंतीच राहील, प्रार्थनाच राहिलेली की बाबा आपण भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतदान करावं. मला वाटतं निश्चितपणे करतील. त्यांचं असं म्हणणं होतं पत्रकार परिषदेमध्ये, त्यांनी मूळ आरोप तुमच्यावर हा केला आहे की कालपासून किंवा गेल्या 2 दिवसापासून मावळ तालुक्यातले जे भाजपचे नेते आहेत ते स्थानिक नगरसेवकांना, लोणावळा असेल किंवा तळेगाव असेल, या नगरसेवकांना ते फोन करतात आहे की तुम्ही काँग्रेसला मतदान करा म्हणून. अच्छा, म्हणजे आम्ही जे फोन करतो ते सुनील शेळकेंकडे जातात का? त्यांचा असा आरोप आहे. हास्यास्पद आरोप आहे. आम्ही अशा आमच्या नगरसेवकांना सांगणं आणि ते सुनील शेळके यांनी सांगणं हे मुगम आरोप करण्याचं काम आहे. याच्यात काही तथ्य नाही. नाही, ते कॉल रेकॉर्डच्या बाबतीत पण बोलले की निवडणुकीनंतर जे काय कॉल रेकॉर्ड आहेत नगरसेवकांचे, कॉल रेकॉर्डिंग झालेले, तुम्ही कॉल केलेले, ते निवडणुकीच्या नंतर ते देखील ते जाहीर करणार आहेत. आनंद आज करावे, निवडणुकीनंतर का आज करावे? निवडणुकीनंतर मला अनेक बाबी दाखवायच्यात, मी त्या दाखवी. आता हे आरोप करताना खरं तर मध्यंतरी आपल्या हॉटेलच्या ओपनिंगच्या वेळेस इथे आले होते, त्यावेळेस त्यांनी भाजपच्या कार्यक्रमात बोलवलं म्हणून आनंद व्यक्त केला होता. आजही आरोप करताना त्यांनी ठामपणे सांगितलेलं आहे की भाजपचे लोक जे आहेत ते निष्ठावंत आहेत, ते पक्षाशी निष्ठा राखतील. म्हणजे अजूनही ते भाजपचे लोक निष्ठावंत असतात हे सांगतायत आपल्या कार्यक्रमात आल्यानंतर, आनंद व्यक्त करतात. एकूणच या सगळ्या घटनांकडे तुम्ही कसं पाहता? हे कसं आहे, भारतीय जनता पक्षातून बाहेर गेल्यानंतर त्यांना समजणे दुर्दैव आहे, पहिली गोष्ट. आणि एकदा तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वीकार केला आहे तर तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाची अपेक्षा काय? हा आम्हाला त्यांना प्रश्न आहे. ठेवू नये ना आपण अपेक्षा. आणि या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये खरं त्यांनी थेट आरोप जे आहेत ते सगळे माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांच्यावर केले होते.
बाकी कोणाची नावं त्यांनी घेतलेली नाही आहेत. म्हणजे ते तर बोलताना असे म्हटले की जिल्हाध्यक्षांना वगैरे आतमध्ये काय घडामोडी होत आहेत त्या माहीतही नसतात. तर म्हणजे त्यामुळे या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्र्यांनी उपस्थित राहून उत्तरं देणं अपेक्षित होतं. तुम्हाला काय सांग? असं आहे की कोणी काही आरोप करीत असतील तर त्याला प्रत्येक गोष्टीला उत्तर संबंधित माणसांनीच दिलं पाहिजे असं नाही. बाळा बेगडे हे राज्य लेवलवरती काम करणारे कार्यकर्ते आहेत, या राज्याचे माजी मंत्री आहेत. कदाचित असतील तर तळेगावात असतील तर निश्चितपणाने ते या पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला दिसले असते. पण त्यांच्यावरती आरोप झाल्यानंतर त्यांनी मला त्या ठिकाणी फोन केला की मी आज इथं नाही आहे, तुम्ही पत्रकार परिषद घेऊन याचा खुलासा करा. मला असं वाटतं की अशी कोणतीही मीटिंग मला बाहेर ठेवून झालेली नाही. मुळात बाळा वेगडे यांची फार मोठी इन्व्हॉल्वमेंट या PMRDच्या इलेक्शनमध्ये आहे असं मला वाटत नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून मी सगळ्या जिल्ह्याचं काम बघतोय, मला याच्यातल्या सगळ्या गोष्टी बातम्या माहिती. त्याच्यामुळे माझ्यापासून काहीतरी लपून वेगळं होतं असा काही विषय नाही. तुम्ही आता म्हणले की 36 नगरसेवक भाजपचे आहेत, ते पक्षाच्या चिन्हावरती निवडून आणले, बरोबर ना? तर तुम्ही उद्या मतदान भाजपला करा असा व्हीप काढला का? नाही, आता एक व्हीप जिथं हात वरती करून मतदान आहे अशा ठिकाणी जर व्हीप काढला तर त्या ठिकाणी आपल्या लक्षात येते की कोण आपल्याला करत आहे आणि कोण करत नाही. पण जिथं गुप्त मतदान आहे, तुम्ही व्हीप बजावल्यानंतर उद्या कुणी व्हीपचं पालन केलं आणि कुणी केलं नाही हे समजणार नाही. त्याच्यामुळे ह्या अशा गुप्त मतदान पद्धतीची निवडणुकीत व्हीप बजावता येत नाही. तपासता येणार नाही. पण पक्ष संघटनेला बळकटी येण्यासाठी तर व्हीप काढला असतं काय वाईट होतं त्याच्यामध्ये? नाही, मी सांगतो म्हणजे जरी नसेल का पण काढलं तर काय हरकत आहे? नाही, तुमचं म्हणणं योग्य आहे, पण गुप्त मतदान पद्धतीत असं व्हीप काढण्याचं कुठंच आतापर्यंत असं होत नाही अशी परंपरा. माझा शेवटचा प्रश्न असा आहे की जर माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांच्यावर जर विद्यमान आमदारांनी आरोप केलेला आहे, जर पत्रकार परिषदेला त्यांनी जर सामोरे येऊन जर प्रतिक्रिया दिल्या असत्या तर ते बरं राहिलं असतं. ते सांगतो की ते या कारण पत्रकार परिषदेत आले असतील, जिल्हा अध्यक्षावर त्यांनी कुठली ताशेरे ओढलेली नाही. त्यांनी एक सांगितलं की भाजपचे जे माजी राज्यमंत्री यांची आणि संजय जगताप यांची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की माजी राज्यमंत्री बाळा बेगडे यांच्या इच्छे खातर भाजप काँग्रेसला मतदान करणार का, हे जे सांगितले ह्याच्यावर जर ज्यांच्यावर आरोप झाले त्यांनी जर सांगितलं असतं तर ते बरं झालं. सर असं आहे की कुणाच्या इच्छेखातर कोण कुणाला मतदान करत असतं. प्रत्येकाच्या त्या ठिकाणी विचारांची बैठक आहे, विचारांनी आपला माणूस प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मतदान करत असतो. त्यामुळं संजय जगतापांनी सांगितलं म्हणून बाळा बेगडेंना ऐकलं पाहिजे असं काही नाही. शेवटी चर्चेत एकमेकांना मदत मागण्याचा विषय करतोच की आपण. जरी विरोधी पक्षाचा एखादा नगरसेवक असेल तर आम्ही सुद्धा त्याला हात जाऊन जोडतो, जेव्हा आमच्या माणसाला मतदान करा. तर तशा त्या मीटिंगमध्ये झाला असेल तर त्यात धैर्य असं मला वाटत नाही. आणि राहिला दुसरा प्रश्न आमदार साहेबांनी उत्तर देण्याचा, तर बाळा भाऊ आज तळेगावात नाहीत. ते असते तर निश्चितपणाने पत्रकार परिषदेत सामोरे गेले असते. परंतु आमदार सुनील शेळके यांनी भारतीय जनता पक्षावरती आरोप केले आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्या आरोपाचं खंडन करणं माझं काम आहे आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद घेतली. आणि दुसरा जो आरोप केला तुम्ही सांगता की संतोष बेगडे यांना पाडण्यासाठी आमदारांनी जे काही नाही त्या आरोप केले, ऐका, संतोष बेगडे एकीकडे, अरुण बेगडे एकीकडे, संतोष बेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेश बेगडे, आता मग पुढचा उमेदवार म्हणून संतोष बेगडे यांना आमदार म्हणून पाहता कसं आहे? असं आहे की शेवटी कोण आमदार होईल हा प्रत्येकाच्या नशिबाचा भाग आहे आणि प्रत्येकाच्या राजयोगाचा भाग आहे. निश्चितपणाने संतोष बेगडेंमध्ये ती ॲबिलिटी आहे आणि म्हणून ते आपल्याला स्पर्धक ठरू नयेत म्हणून कदाचित आम्हाला त्यांनी आजच्या पत्रकात सुचवलं असेल की तुम्ही काँग्रेस बरोबर जा. मग त्यांना हे सुचवून संतोष बेगडेंचा पराभव करायचा आहे का असा आम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा झालं. खरं आता आपण सांगितलं की पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले 36 नगरसेवक आहेत. तर 36 मतदान भाजपलाच होईल हे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आश्वस्त करू शकता का? आमची अपेक्षा तशी आहे. पण शेवटी मतदार राजा आहे, तो त्या ठिकाणी मतदान करायला जाणार आहे आणि मतदान करत असताना तो कोणत्या बाबी डोक्यात घेऊन काय करेल कोणत्याच निवडणुकीचं गणित कुणाच्या लक्षात येत नाही. पण आमची अपेक्षा आहे की 36 पडावी. बघूया निकालाच्या दिवशी. पक्षाचे कार्यकर्त्यांना पैसे देऊ नाही तर काय देऊ, पण तुम्ही ठाम पण सांगितलं पाहिजे की बाबा असं असतं की निष्ठावंतांनी मतदान करावंच हीच आमची अपेक्षा आहे. नाही करावं नाही. शेवटी आता काय करणार, कुणी केलं नाही केलं हे आम्हाला कळणार नाही ना.
हेच सांगतोय की जर हातवरती करून असतं ओपन मतदान असतं तर त्याच्यात लगेच लक्षात येतं आपल्या. म्हणजे तुम्हाला भीती आहे तुमचे निष्ठावान पैशाच्या पुढे फुटू शकतात. हो. नाही आमचेच नाही कोणाचेही बघू शकतात. तुम्हाला आता सुनील शेळके जर सांगत असतील 70% मतदार आमचे आहेत तर परवाच्या निवडणुकीत ते सुनील तुम्हाला त्यांचे आहेत का नाही. बरं आता शेवटचा प्रश्न, तुम्ही खेडमध्ये उमेदवार का दिला नाही भाजपचा? नाही नाही, असं आहे बघा की या 7 उमेदवारांची निवड करताना 9 तालुके आहेत. 9 तालुक्यांमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद किती आहे? पहिल्या कोट्यात निवडून यायचं असेल किंवा पहिल्यापासूनच्या क्रमातच निवडून यायचं असेल तर एकाला 73 मतं पाहिजे. आज भारतीय जनता पक्षाची ग्रामीण भागातली आमची ताकद जर पाहिली तर आम्हाला वाटतं 2 आमचे निश्चितपणाने निवडून येतील आणि तिसऱ्यासाठी आम्हाला प्रयत्न करावे लागतील. म्हणून आम्ही त्या ठिकाणी 3च उमेदवार उतरवले. हे 3 उमेदवार उतरवत असताना आम्ही प्रत्येक उमेदवाराला 3-3 तालुक्याचा कोटा दिला की समजा मग कुलदीप बोडके जर मावळात उमेदवार असेल तर त्यांनी मावळ, खेड आणि पुरंदरमध्ये मतं मागावी. आमचा मिन्नत कानगुडे मुळशीचा आहे त्यांनी मुळशी, भुराली, वेल्ला या ठिकाणी मतं मागावी. आणि स्वप्नील मुंद्रे आमचा हा मांजरीचा आहे, हवेली तालुक्यातला आहे, त्यांनी हवेली, शिरूर आणि दौंड या 3 तालुक्यात मतं मागावीत. अशी साधारणपणे आमची रचना आहे. 7 उभे करून जर 7 पडतील त्यापेक्षा 3 उभे करून 3 निवडून आला अशी आमची स्ट्रॅटेजी. मग बाकी तुमचं जे संख्याबळ आहे की मुळशीमध्ये तुमचे 5 सरपंच आहेत मुळशी आणि खेडमध्ये जास्त आहेत, मग त्या ठिकाणच्या तुमच्या लोकांना तुम्ही कुणाला मत करायला सांगणार? नाही असं नसतं. आम्हाला त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी निवडून आणायचे. त्याच्यासाठी जी काय स्ट्रॅटेजी आहे आमचे खेळ तर आता कोणत्याही सरपंचाला अधिकृत चिन्ह नाहीये. त्यामुळे कोणत्या पेक्षा या निवडणुकीमध्ये कोण कोणाच्या नात्यातला, कोण कोणाच्या जवळचा अशाही पद्धतीचं मतदान होऊ शकतं. आणि आम्ही जे उमेदवार दिलेत हे मोठ्या नात्यागोत्याचे आणि ज्यांचे सगळ्या जिल्ह्यात संपर्क आहे अशाच लोकांना उमेदवारी त्या ठिकाणी मुद्दामून दिलेली की जेणेकरून आमचे 3 उमेदवार निवडून यावे. बस. थँक्यू.